नमस्कार, शीतल सोम स्टाईल कुकिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत आंबा नारळ बर्फी। चला तर कशी बनवायची ते पाहूया। इथे मी 1 वाटी ओल्या नारळाचं चव घेतलेला आहे आणि 2 आंबे घेतलेले आहेत, ते जास्त पिकलेले आहेत। त्याचा गर कसा काढायचा ते आपण पाहूया। इथे एक चाळणी घेतलेली आहे, त्याच्यावरती आपल्याला ह्याचे फोडी करून गर काढून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला तरी चालेल। तर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। आपला हा गर पूर्ण अर्धी वाटी झालेला आहे। आपल्याला मेजरमेंट व्यवस्थित ठेवायचं आहे, त्यानुसार आपण नारळाची बर्फी बनवणार आहोत। आता इथं अर्धी वाटी घरची फ्रेश मलाई घेतलेली आहे, ती या गरामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम ही आपल्याला लो ठेवायची आहे, कारण आपण हे बर्फी बनवताना जळणार नाही, यासाठी आपण गॅसची फ्लेम ही मंद करायची आहे। आणि त्याच वाटीनं अर्धी वाटी साखर घ्यायची आहे। तुम्ही पिठी साखर घेतली तरी चालेल किंवा गुळ वापरला तरी चालेल। आंबा कितपत गोड आहे यानुसार साखर किंवा गुळ कमी जास्त करू शकता। गॅस मंद असल्यामुळे थोडंसं प्रोसिजर व्हायला वेळ लागतो, पण काही हरकत नाही। सावकाश जेवढं करता येईल तेवढं छान बर्फी बनते, घाई करू नका। आपला इथं जे गर आहे तो असा आटून कमी झालेला आहे। आता त्याच्यामध्ये मी मँगो इसेन्स टाकलेला आहे 2 थेंब। तुम्ही कलर फूड टाकला तरी चालेल, इसेन्स नाही टाकला तरी चालेल। आता ह्या स्टेजला आपण जो नारळाचा चव आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम ही आपल्याला शेवटपर्यंत लो ठेवायची आहे। इथं पाहू शकता कढई ही आपली मिश्रण सोडायला चालू केलेली आहे। थोडासा वेळ लागतो, मिश्रण हे जसं जसं घट होईल तसं याच्या साइडनं कडा सोडायला चालू करते। आपलं मिश्रण हे तयार कसं झालं हे ओळखण्यासाठी हाताला थोडंसं तूप लावून त्याची गोळी बनती का ते पाहायचं आहे। एका ताटाला तूप लावून हे मिश्रण गरम आहे तोपर्यंत छान असं थापून घ्यायचं आहे। 5 मिनिट थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। 5 मिनिटानंतर आपल्याला हव्या त्या शेपमध्ये आपण याच्या वड्या कापून घेऊ शकता। छोट्या, मोठ्या, चौकोनी, त्रिकोणी तुम्हाला जशा हव्या तशा तुम्ही याच्या वड्या पाडून घेऊ शकता। तर बर्फी ही छान अशी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। इथं मी हे मध्यम साईजच्या वड्या कापून घेतलेल्या आहेत। हे पहा, मऊ लुसलुशीत अशी ही आंबा नारळ बर्फी तयार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।